जरांगेंचा मोर्चा मुंबईजवळ पोहोचल्यावर आंदोलकांची सोय नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात येते। मात्र यासाठी एपीएमसी आणि नवी मुंबई महानगरपालिका सहकार्य करत नाहीये असा आरोप मुंबईच्या सकल मराठा समाजाच्या संघटनेने केलेला आहे। मनोज जरांगे पाटील हे उद्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये आंदोलकांसाठी जे आहे चहा नाश्ता त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर मराठा समन्वयक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल? मनोज दादा उद्या येत आहेत आणि या ठिकाणी जी तुम्ही आहे नाश्ता जेवणाची व्यवस्था केलेली आहे, कशा पद्धतीची सोय असणार आहे आंदोलकांसाठी? संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे काल अंतरवली सराटीवरून मुंबईकडे निघालेले आहेत। काल त्यांचा मुक्काम किल्ले शिवनेरी या ठिकाणी होता, त्यासाठी ते आज सकाळी 5 वाजता त्या ठिकाणी पहाटे पोहोचले आणि आज त्या ठिकाणावरून ते नवी मुंबईमध्ये आज मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी या नवी मुंबई शहरामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते नवी मुंबईमध्ये येऊ शकतात आणि काही बांधव या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यामुळे त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय या नवी मुंबई शहरामध्ये होऊ नये म्हणून आम्ही एपीएमसी प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केली होती की आपण एक कांदा बटाटा मार्केट आम्हाला त्या संदर्भामध्ये उपलब्ध करून द्यावं। तर त्यांनी सकारात्मक भूमिका त्या संदर्भामध्ये ठेवली आणि सोबतच खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मॉप येणार असताना स्थानिक प्रशासन जे असेल, मग जिल्हाधिकारी असेल, मग महानगरपालिका असेल, सिडको प्रशासन असेल, यांची फार मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थाने मदत लागते, कारण त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत।